भाऊ, गेल्या 4 महिन्यापूर्वी नगरपालिकेची निवडणूक वरणगावची पार पडली. नागरिकांच्याही अपेक्षा वाढलेल्या आहेत, नगरसेवकांच्याही अपेक्षा वाढलेल्या आहेत की नगरपालिकेकडून कामं झाली पाहिजेत, परंतु कुठलाही निधी उपलब्ध नाही. काय सांगाल? निधी एक प्रक्रिया असते. नगरपालिकेने प्रस्ताव द्यायचे असतात. त्याच्या अनुषंगाने राज्य शासन नगरपालिकेची जी ABCD जी कॅटेगरी असते त्याच्या अनुषंगाने, लोकसंख्येच्या अनुषंगाने निधी हा वितरित करत असतो. त्याच्यानुसार आता नगरपालिकेने प्रस्ताव दिलेले असतील तर त्यांच्या लोकसंख्येच्या हिशोबाने त्यांना निधी येईलच वरून. दुसरा प्रश्न असा आहे की नगरपालिकेची निवडणूक होण्याच्या आधी तुम्ही सांगितलं होतं सुनील काळे यांनी बंडखोरी करत नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेली आहे. त्यांची हकालपट्टी करायला असं तुम्ही सांगितलं होतं. अजूनही हकालपट्टी झालेली नाही. काय सांगाल? वरिष्ठ स्तरावर त्याच्या बाबतीत चाललं आहे बोलणं. वरिष्ठ स्तरावर त्याचे निर्णय घेतले जातील. आता नगरपालिकेचे जे रेशनिंगचा कॅम्प सुनील काळे यांनी नगरपालिकेच्या आवारामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. त्या कॅम्पला तहसीलदारांनी माणसं पाठवणार होते, परंतु तुमच्या सांगण्यावरून तिथं रेशनिंगचा कॅम्प झाला नाही असं सुनील काळे तुमच्यावरती आरोप करतात. सुनील काळेचा असं आहे, काही काम झालं तर ते सुनील काळेने केलं आणि नाही झालं तर ते संजय सावकारांनी होऊ दिलं नाही. तर त्या कॅम्पचा काय माझा संबंध? तर ती लोकं का माझ्या मतदारसंघातली नाही आहे का? तिथे कॅम्प व्हावा नाही व्हावा मला काय त्याच्यामध्ये? तर का असा कॅम्प होत असेल तर प्रत्येक गावामध्ये कॅम्प घेईन मी कशाला त्याला सांगत बसू? त्याला कॅम्प घ्यायचं असेल तर आजही मला सांगत तहसीलदाराला लगेच सांगतो मी काम का घेतला नाही म्हणून. भाऊ, दुसरा प्रश्न असा आहे, मार्केट कमिटीमधून वरणगावच्या पाणी पुरवठ्याची लाईन टाकण्यात येत होती, परंतु तिथल्या सदस्यांनी त्याला पहिल्यांदा सुरुवातीला विरोध केला. त्यावेळी सुनील काळे यांनी तुमच्यावर आरोप केला की हा सुद्धा आमदार साहेबांनी सांगितलं म्हणून हे काम करू देत नाही. मी त्याला धन्यवाद देतो की प्रत्येक गोष्टीत माझं नाव घेतो तो. आता ती वरणगावची मार्केट कमिटी ही मला वाटतं मुक्ताईनगरच्या अंडरमध्ये येते. आता मुक्ताईनगरच्या मार्केट कमिटीच्या अंडरमध्ये माझं जर वर्चस्व चालत असेल असं सुनील काळेंना वाटतं तर मला आनंद आहे की माझं बांधणीचं आहे मुक्ताईनगरच्या मार्केट कमिटी ते माझं ऐकलं जातं म्हणून. त्याने विचार करायला पाहिजे ती मुक्ताईनगरच्या अंडरमध्ये येते मार्केट कमिटी. माझा काय संबंध याच्याशी? बरं, माझ्याजवळ कोणी आलंही नाही की असा काही प्रॉब्लेम झाला आहे की स्वतः त्या सुनील काळेंनी मला सांगितलं का की इथनं पाईपलाईन टाकतो आणि अशी काही अडचण येते आणि तरी मी काही सॉल्व केले नाही असं. जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम नगरपालिकेमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तुमच्या सांगण्यावरून अधिकारीही तिथे आले नाहीत आणि तुमचे जे नगरसेवक आहेत त्यांनी रस्त्यावरती कार्यक्रम घेतला असा पण आरोप तुमच्यावरती केला जातो. कोणत्या अधिकाऱ्याला मी कशाला रिकामे कामं करत बसू? मला काही दुसरे कामधंदे नाही का वरणगाव पाहत बसायचे की वरणगावमध्ये कोण अधिकारी जातात आणि कोण अधिकारी जात नाही? त्याला असं वाटतं की मला सगळं लक्ष माझं तिकडेच असं, याने काय कार्यक्रम घेतला तर होऊ द्यायचं नाही. अरे मला काय पडलं आहे? तो काय कार्यक्रम घेशील त्याचे माझा काय संबंध असतो? आम्ही आमचे कार्यक्रम वेगळे घेत असतो इथे. तर माझी मिसेस भुसावळे कार्यक्रम घेतले ते महिला दिनानिमित्तचे तिथेही घेतला असेल. मला तर माहिती नाही की तिथे माझ्या मिसेसने काही कार्यक्रम घेतला आणि तिला बोलवलं म्हणून. माजी सभापती राजेंद्र चौधरींनी सुद्धा एक स्टेटमेंट केलं की आमदार संजय सावकर यांनी माझा केसाने गळा कापला. बाबा, आता कशाचा केसाने गळा कापला? तो काय करतो, कुठे असतो, नेमका कोणत्या पक्षात आहे, कोणता त्याचा नेता आहे, एक तर त्यानेच तपासावं आणि सांगावं कशा बाबतीत केसाने गळा कापला त्याचा. त्याने स्वतः कबूल केलं आहे की नगरपालिकेत तो जरी आमच्याकडे फिरत होता तरी त्याने विरोधात काम केलं आहे छुप्या पद्धतीने. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कोणी कोणाचा गळा कापला हे लोकच ठरवतील. तर परवाच सुनील काळे यांनी तुमचे जे भाजपचे जे तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या गाळ्याला भेट दिली आणि त्यावेळी स्टेटमेंट केलं की आमदारांची फसवणूक ही प्रशांत पाटील करतायत असं. आता त्या वरणगावच्या काळात मला असं वाटतं मला तो शिव समजतो आहे नगरपालिकेचा की काय मलाच माहिती नाही. आता तिथे कोणाचे गाळे आहे कोणाचे नाही आहे मी काय तपासत बसले की मला माहिती आहे? मला हे माहिती नाही प्रशांत पाटलाचा गाळा आहे तिथे का अजून सुनील काळेचा गाळा आहे तिथे. मला काय माहिती तर कोणाचे गाळे आहे? आता त्या वरणगावामध्ये तर असं झालं आहे, काही झालं चांगलं केलं सुनील काळेंनी केलं, नाही झालं आमदारांनी होऊ दिलं नाही. बस एकच चाललं त्याचा कार्यक्रम चालू दे मला. जेवढं कामं नाही झाले ते माझ्या नावावर टाकून दे की आमदारांनी केले नाही. पाणी पुरवठ्याचा पण भाव असा प्रश्न होता सुनील काळे यांनी. आता मी काहीतरी पाहिलं ते नागेश्वर मंदिराजवळ तर अंडरपास बनवला, तो खासदारांनी बनवला. हा जाऊन तिथे काहीतरी शूटिंग काढून आला आणि आमच्या प्रयत्नाने झाला. तिथे केंद्राबिंद्रात जाऊन कामं करून येतो. तर मोठी माणूस आहे तो, काय बोलणार त्याला? हे पाणी पुरवठ्या ठेकेदारांनी पण आरोप केले होते कोणावर? सुनील काळे यांच्यावरती. ते सगळ्या लोकांनी ऐकले ते सुनील काळेवर काय आरोप केले त्याने की कसे पैसे घेतले आणि तरी काय त्रास दिला म्हणून. मी काय सांगू त्या बाबतीमध्ये. हो, शेवटचा एक प्रश्न असा आहे, भारतीय जनता पार्टीच्या वरणगावमध्ये 14 नगरसेवक निवडून आले.
परंतु कुठंतरी नगराध्यक्ष पदाला हार पत्करावी लागली. काय घडलं नेमकं, यामागचं काय? त्याने जी स्ट्रॅटेजी अवलंबली ना, रडून लोकांच्या समोर जाणं, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलून मुस्लिम मतं मिळवली आणि रडून लोकांना मी किती हे निष्पाप आणि माझ्यावर कसा अन्याय होते हे तो सांगून लोकांची सहानुभूती त्यांनी मिळवली. दुसरं काही नाही. तुमचे जे काही नगरसेवक आहेत त्यांचे जे काही घरावरती टावर वगैरे बसवले आहेत त्यांना सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला असं, नोटिसा वगैरे काढले. काढू दे त्याला, आमचे नगरसेवक समर्थ देतील त्याला उत्तर. परवानग्या काढलेल्याच असतील सगळ्यांनी, नसेल काढला परवानग्या तर टावर तोडून टाकू. होऊ द्या लोकांच्या जनतेला त्रास. टावर तुटलं तर काय होणार आहे, तिथले मोबाईलचे कनेक्शन संपतील, लोकांना त्रास होईल. त्याची तर इच्छा असेल लोकांना त्रास व्हावा, आपण तर सांगू परवानगी नसेल काढेल तर नगरपालिकेने टावर तोडावे, काढून टाकावे टावर. एकीकडे भाऊ पाहिलं तर नगरपालिका जशी निवडणूक झाली तशी आता 3 वेळा मुख्याधिकारी बदललेले आहेत. काय सांगायला की पण तुमच्यावरती आरोप केला जात आहे की मुख्याधिकारी बदलायला सुद्धा संजय सावकारे जबाबदार आहेत. तुम्ही मुख्याधिकाऱ्यांना विचारा, मी कधी त्या मुख्याधिकाऱ्यांना फोनही केला आहे का? तो मागचा मुख्याधिकारी होता त्यालाही कधी फोन केले नाही. आता कोण आला तेही मला माहिती नाही, कोणाकडे चार्ज होता त्यालाही कधी फोन केला नाही, आणि कोण आता नवीन आला त्याच्या जगात त्यालाही फोन केला नाही. विचारून पहा तुम्ही, माझं कधी बोलणंही नसतं आणि काही नाही. मी सांगितलं तुम्हाला, काहीही झालं की संजय सावकारांनी केलं, त्याला असं ते नाव भेटून गेलं तिथे, मीच केलं सगळं.